नमस्कार. सुरुवात करूया आजच्या कथेला. वडील नेहमी आजारी राहायचे म्हणून मुलगा त्यांना एकटा खोलीत बंद करून विदेशात निघून गेला. परंतु जेव्हा 6 महिन्यांनी तो परत आला तेव्हा त्याने घरात जे पाहिले ते पाहून त्याला धक्काच बसला. त्याचे हात पाय थरथर कापायला लागले. त्याला अचानक खूप घाम फुटला व त्याचे सर्व कपडे घामाने ओले झाले. सयाजीराव यांच्या संपूर्ण कुटुंबासह पुण्यात राहत होते. आधी ते मुंबईत एका छोट्या वस्तीत राहत असले तरी आता ते पुण्यात येऊन स्थायिक झाले होते. त्यांना एक मुलगा शिवाजी व सून सोनाली एवढेच त्यांचे परिवार होते. शिवाजी 4 वर्षाचा असताना सयाजीरावांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांची पत्नी सुनंदाबाई दुसऱ्यांदा आई होणार होती. बाळंतपणात तिचा मृत्यू झाला आणि त्याचवेळी त्यांच्या पोटात न जन्मलेल्या बाळाचाही मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सयाजीराव आपल्या एकुलत्या एका मुलासोबत आणि वृद्ध आईसोबत मोठ्या कष्टाने राहू लागले. त्यांच्या आईचे सुद्धा वय झाले होते. ती सुद्धा म्हातारी झाली होती. ती त्यांच्या मुलाची व नातवाची जमेल तशी काळजी घ्यायची. सयाजीरावांची सरकारी नोकरी होती. त्या नोकरीतून ते आपले घर खर्च भागवत होते. ते घर व्यवस्थित चालवत असले तरी एक गोष्टीची कमी होती, ती म्हणजे त्यांना त्यांच्या बायकोची खूप आठवण येत होती. त्यांचा मुलगाही आईसाठी रात्रंदिवस रडायचा. म्हातारी आजीसुद्धा त्या मुलावर खूप प्रेम करायची. एके दिवशी त्या आपल्या मुलाला सयाजीरावाला म्हणाल्या, "बेटा, मी किती दिवस जगणार आहे? या मुलाला आईची माया लावणारी कुणीतरी असावी. या मुलाला आईची गरज आहे. तू दुसरे लग्न का करत नाहीस?" सयाजीराव प्रत्येक वेळी लग्नाच्या विषयावर आईसोबत बोलणे टाळायचे आणि म्हणायचे, "अगं आई, तू विनाकारण काळजी करतेस. तू आहेस ना? तू कुठे जाणार आहे? तू आहेस आमची काळजी घ्यायला. अरे आई, तू आहे, शिवाजी आहे, मी आहे, मग कुठे कोणाची कमी आहे? आमचा परिवार पूर्ण आहे." खरं तर सयाजीरावांना त्यांच्या आईसोबत असताना कोणाचीच उणीव भासत नव्हती, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. एके दिवशी त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. आता मात्र सयाजीराव आणि त्यांचा मुलगा एकटे पडले होते आणि ते त्या घरात एकटेच राहत होते. तसे ते 3 भाऊ असले तरीही तिघेही आपापल्या बायकांना घेऊन वेगळे राहत होते. त्यांच्या घराची वाटणी झाली होती आणि आई सयाजीरावांच्या वाट्याला आली होती. त्या आईचेही आज निधन झाले. त्यांची पत्नी तर अगोदरच त्यांना सोडून गेली होती. आता आईच्या जाण्याने सयाजीराव पूर्णपणे एकटे पडले होते. मुलाचे संगोपन करणे त्यांच्यासाठी खूप कठीण झाले होते. दररोज आपल्या मुलाला शाळेत सोडून सयाजीराव दिवसभर पत्र वाटायचे आणि सायंकाळी लवकर धावत घरी यायचे आणि आपल्या मुलासोबत वेळ घालवायचे. देवाच्या कृपेने त्यांच्या शेजारी दयाळू होते आणि त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मुलाची काळजी घेत होते. त्याला जीव घालत होते, त्याला सांभाळत होते. असेच दिवसामागून दिवस जात होते. पण दिवसेंदिवस सयाजीरावांच्या अडचणीत वाढ होत होत्या. एके दिवशी त्यांचा भाऊ आणि वहिनी मिळून त्यांना लग्न करायचा सल्ला दिला, ज्या गोष्टीसाठी सयाजीरावांनी नेहमी नकार दिला होता, पण आज तीच त्यांना योग्य वाटत होती. त्यांनी विचार केला की शिवाजीला एकटे सोडून मी किती दिवस कामावर जाणार? त्याची काळजी घेण्यासाठी त्याला खरंच आईची गरज असावी. मी शिवाजीची अशी काळजी घेऊ शकत नाही, त्याला चांगले संगोपन देऊ शकत नाही. मी त्याच्या जीवनाशी खेळतोय. असा विचार करून सयाजीरावांनी आपल्या भावाला चांगली मुलगी बघायला सांगितले. त्यांच्या भावनेने त्यांच्या समजुतीनुसार चांगली मुलगी पाहिली आणि सयाजी, त्या मुलीला जाऊन बघून घे आणि सोयरीक पक्की करून घे असे सांगितले. पण ज्या दिवशी सयाजीराव मुलगी बघायला जाणार होते त्याच दिवशी अचानक वर्तमानपत्रात त्यांनी एक प्रसंग वाचला. त्यात लिहिले होते की एका अमुक माणसाची पहिली बायको वारली होती, म्हणून त्याने अमुक मुलीशी दुसरे लग्न केले. लग्न झाल्यावर ती त्यांच्याबरोबर चांगली राहिली. मुलावरही खूप प्रेम करायची, पण हा सगळा दिखावाच होता. हळूहळू तिने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. पतीच्या गैरहजेरीत ती त्यांना 3 मुलांवर अत्याचार करू लागली. हळूहळू तिने 2 मुलांना बदडून मारून टाकले आणि 3रा मुलगा, जो सर्वात मोठा होता, तिने त्यांच्यावर इतर 2 मुलांचा खून केल्याचा आरोप केला आणि त्या गरीब मुलानेही भीतीनेही मान्य केले आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आले आणि तो सध्या बालसुधारगृहात आहे. ही बातमी वाचून सयाजीरावांच्या अंगाला रोमांच उभे राहिले. त्याने लगेच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना आतून भीती वाटत होती, कारण त्यांनी अगोदर जीवापेक्षा प्रिय असलेल्या आपल्या पत्नीला गमावले होते. शिवाजी त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि आता आपल्या एकुलत्या एका मुलाला त्यांना गमवायचे नव्हते. एका प्रेमळ आईप्रमाणे त्यांचे हृदय वितळू लागले आणि त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
आणि काही दिवसात तर त्यांची बदली नाशिक इथे झाली आणि त्यांनी गावातील आपले जुने घर विकून ते पुण्यात राहायला गेले आणि ते पुण्यामध्ये त्यांचे आयुष्य जगू लागतात. हळूहळू त्यांचा मुलगाही मोठा होऊ लागतो. शिवाजी मोठा होतो, तोही अभ्यास करून कामाला लागतो आणि तो त्याच्या ऑफिसमधल्या सोनाली नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. हा प्रकार त्याने वडिलांना सांगितला. सयाजीरावांनीही यासाठी सहमती दर्शवली, जेणेकरून त्यांच्या मुलाला संपूर्ण जगाचे सुख मिळावे, तो सदैव आनंदी राहावा. म्हणून सयाजीरावांनी आपल्या मुलाचे लग्न त्याच्या आवडीच्या मुलीसोबत लावून दिले. आता त्यांची सून सोनाली त्यांच्या घरी आली होती. वास्तविक सोनाली आधुनिक युगातील मुलगी होती. तिला तिच्या मनाप्रमाणे राहायला आवडायचे, की प्रत्येक गोष्टीत कुरकुर करायची. पण ती शिवाजीला खूप प्रिय होती. शिवाजीचं तिच्यावर खूप प्रेम होतं. असेच दिवस जाऊ लागले. सयाजीरावांना सुनेचा स्वभाव थोड्या प्रमाणात खटकत होता, परंतु त्यांना यात काही अडचण नव्हती. त्यांना वाटायचं की ती लहान आहे, काही हरकत नाही. जोपर्यंत माझे हातपाय काम करत आहेत तोपर्यंत मी माझे काम स्वतः करू शकतो. आणि राहिली गोष्ट सुनबाईची, तर ते तिचं स्वतःचं आयुष्य आहे. तिला हवं तसं ती जगू शकते. सर्व काही त्यांनी त्यांच्या मुलावर आणि सुनेवर सोडलं होतं. एक प्रकारे त्यांचे सुखी कुटुंब जीवन जगत होते. घरात कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती. पण एके दिवशी घरातील सुखाला कोणाची तरी दृष्ट लागली. कदाचित असेच घडले असावे. त्यांच्यासुद्धा आनंदाला कोणाची तरी नजर लागली. एक दिवस सोनालीने बाथरूममध्ये कपडे धुतले, पण ती तिथून साबण काढायला विसरली आणि तो साबण बाथरूमच्या फरशीवर पडून राहिला. पाणी आल्यानंतर ते सर्व बाथरूममध्ये पसरले होते आणि नकळत सयाजीराव आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. अचानक त्यांचा पाय बाथरूमच्या फरशीवर पडलेल्या साबणाच्या वडीवर आदळला आणि ते पाय घसरून पडले आणि लगेच बेशुद्ध झाले. जेव्हा ही गोष्ट शिवाजी आणि सोनालीला कळली, तर त्यांनी घाईघाईत त्यांना उचलले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 2 दिवस ते बेशुद्ध अवस्थेत होते आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा ते शुद्धीवर आले, तेव्हा त्यांचा एक हात, एक पाय आणि चेहऱ्याची एक बाजू अर्धांगवायू झाल्याचे कळाले. आता तर तोंडातून आवाजही निघत नव्हता. सयाजीरावांना काही बोलताही येत नव्हते. त्यांना त्यांचा एक हात आणि एक पाय उचलता येत नव्हता. हे पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. आधीच शिवाजीने त्यांना धीर दिला. बाबा, रडू नका, आम्ही आहोत ना, आम्ही तुमची सेवा करू. पण ते म्हणतात ना की कोणी आजारी पडल्यावर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस सर्वजण त्यांची सेवा करतात, परंतु हळूहळू त्या व्यक्तीला त्या माणसाचा कंटाळा येऊ लागतो, त्याचा तिरस्कार होऊ लागतो. मरेपर्यंत निस्वार्थपणे सेवा करणारे फार कमी लोक असतात. शिवाजी म्हणाला तर होता की आम्ही तुमची चांगल्या प्रकारे सेवा करू, पण आता ती पूर्ण केली तेव्हा ना. सयाजीरावांना त्यांच्या घरी आणले. 2-4 दिवस हळूहळू निघून जातात. त्यांची सून आणि मुलगा मिळून त्यांची सेवा करतात. हळूहळू सुनेला त्यांच्या सेवेचा कंटाळा येऊ लागतो. त्यांची घाण पुन्हा पुन्हा साफ करून ती कंटाळली होती. त्यांना पाहून तिला उलटी व्हायची. ती त्यांच्यापासून दूर पाळायची. हळूहळू सोनालीने सासऱ्याची सेवा करणं बंद केले आणि सर्व जबाबदारी तिच्या नोकरावर दिली. नोकरही नोकरच असतो, तो काय करणार? वेळ मिळेल तितकी त्यांची सेवा करायचा, मग इतर कामात व्यस्त व्हायचे. त्याने दुसरे काम केले नाही तर सोनाली त्याला शिव्या देऊन दिवसभर त्याच्या मागे किरकिर लावायची आणि संध्याकाळी शिवाजी घरी यायचा तेव्हा ती त्याचे जगणे कठीण करून ठेवायची. ती त्याला वडिलांच्या गोष्टी सांगून फटकारायची आणि वारंवार तुझा बाप असा, तुझा बाप तसा असे म्हणायची. बायकोच्या बोलण्याने शिवाजी वैतागला होता. वडिलांची सेवा करून, घाण साफ करून त्यालाही त्रास होत होता. सयाजीरावांना त्यांची अवस्था पाहून रडवेले वाटत होते. माझा मुलगा आणि सून माझी सेवा करतील असे त्यांना वाटायचे, पण घडले वेगळेच. आता मुलगा आणि सुनेला सयाजीराव ओझे वाटू लागले होते. सयाजीराव त्यांना कचरा वाटू लागले होते. तो कचरा ज्यांची दिवसेंदिवस दुर्गंधी यायला लागते आणि लोकांना लवकरात लवकर तो कचरा घराबाहेर फेकून द्यायचे असते, अशी अवस्था आता सयाजीरावांची होती. तो बाप आता मुलाच्या व सुनेच्या नजरेत फक्त कचरा होता. एक दिवस सोनालीचा भाऊ आणि वहिनी तिच्या घरी आले होते. घरी सोनालीचा वाढदिवस होता. वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात होता आणि खूप धमाल केली जात होती. सयाजीराव तिथेच व्हीलचेअरवर बसले होते. त्यांना खूप जोरात टॉयलेट लागली होती, परंतु त्यांना सांगता येत नव्हते. किती वेळा प्रयत्न केला पण सांगता आले नाही. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघायला कोणालाच वेळ नव्हता. वाढदिवसाच्या पार्टीत डीजे वाजत होता.
ते सर्व आनंदात गात आणि नाचत होते. अनेक प्रकारचे पदार्थ चखत होते. पण सयाजीरावांच्या चेहऱ्यावर काय भावना आहे हे पाहण्यासाठी कोणीही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही. सयाजीरावांना ते सहन झाले नाही आणि त्यांनी व्हीलचेअरवरच त्यांचे कपडे खराब केले. जेव्हा विष्ठेचा घाण वास येऊ लागला तेव्हा ही दुर्गंधी कुठून येत आहे असा प्रश्न लोकांना पडला. मग सोनालीने सयाजीरावांकडे बघितले तेव्हा सयाजीराव डोळे मिटून अत्यंत दयनीय अवस्थेत सारखे रडत होते. परंतु सोनालीला त्यांची दया आली नाही. उलट ती खूप रागावली आणि सासऱ्याला ओढून एक चप्पल मारली आणि व्हीलचेअर ओढून बाथरूममध्ये घेऊन गेली आणि त्यांना बाथरूममध्ये ढकलून दिले. सयाजीराव असह्यपणे बाथरूममध्ये पडले. सोनालीने तिच्या नोकराला सगळी घाण साफ करायला सांगितली आणि पाय आपटत ती तिच्या खोलीत आली. तिने पती शिवाजीला वाईट बोलायला सुरुवात केली की आता खूप झाले. पाहुण्यांमध्ये माझा खूप अपमान झाला आहे. आता घरी आनंद साजरा करणेसुद्धा कठीण झाले आहे. या म्हाताऱ्याची विष्ठा दिवसरात्र पाहावी लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या मुलालाही वडिलांबद्दल वाईट वाटले नाही. सर्व पाहुणे निघून गेले. आता शिवाजी त्यांच्या वडिलांशी गैरवर्तन करू लागला. त्यांना वाईट साईड बोलू लागला. बिचाऱ्या नोकराने सयाजीरावांना स्वच्छ केले. त्यांना स्वच्छ कपडे घातले, व्हीलचेअर साफ केली आणि त्यांना खोलीत आणून त्यांना जेवण भरवले. सयाजीरावांच्या मुलापेक्षा चांगला तो नोकर होता, जो काही पैशांसाठी त्यांची सेवा करत होता. फक्त काही पैसे मिळत होते म्हणून, कारण तो माणूस गरीब होता. पण ज्या बापाने संपूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या स्वाधीन केली, त्याला पूर्ण सुख दिलं, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. एक आई बनून दिवसरात्र धावपळ करत राहिला, क्षणभरही विश्रांती घेतली नाही, संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी समर्पित केलं. आज तोच मुलगा त्याच्या बापाला समजून घेत नव्हता. त्याच्यापेक्षा चांगला एक नोकर होता, जो त्यांची सेवा करत होता. कशी तरी रात्र निघून जाते. सकाळ झाली. सकाळचे वातावरण चांगले नव्हते. सुनेने घरात सर्वत्र शोककळा वातावरण निर्माण केले होते. जणू कोणाचा मृत्यू झाला आहे. आणि असेच 4 दिवस निघून जातात आणि शिवाजीला परदेशातून पत्र येते. त्याला परदेशात एक चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली होती. त्यासाठी त्याने आधीच अर्ज केला होता. आता त्याच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. त्यांची पत्नी तर आणखीनच खुश झाली. चला, शेवटी या म्हाताऱ्यापासून दूर जायची वेळ तर आली. आता दोघेही मोठ्या उत्साहाने तयारी करू लागले. 10 दिवसांनी त्यांचा विजाही बनवून तयार झाला. बायकोसोबत सर्व सामान बांधून घराच्या मुख्य खोल्यांना कुलूप लावून त्यांच्या चाव्या स्वतःकडे घेऊन त्याने वडिलांच्या खोलीची चावी नोकराला दिली, असे सांगून की तू बाबांची काळजी घे, त्यांना वेळच्या वेळी खाऊ पिऊ घाल. काही अडचण असली तर मी तुझ्या खात्यात पैसे टाकीत राहीन आणि बाबांची काळजी घे, असे सांगून तो निघून जातो. शिवाजी आपली सर्व जबाबदारी आपल्या नोकरावर टाकून पत्नी आणि सामानासह आनंदाने विमानतळाकडे निघाला. तो परदेशात निघून जातो. आता फक्त त्या घरात नोकर आणि सयाजीराव दोघेच राहिले होते. नोकर चांगल्या सेवकाप्रमाणे आपल्या मालकाची सेवा करू लागला. त्या घरात त्याला कशाचीही कमतरता नव्हती. तो सयाजीरावांची काळजी घेत असत. सयाजीरावही नोकरावर खूप खुश होते. एके दिवशी सकाळी सयाजीरावांच्या औषधाची वेळ झाली होती. तेव्हा नोकराने स्वयंपाकघरात पीठ संपल्याचे पाहिले. आता भाकर किंवा पराठा बनवायला पीठ नव्हते, जेणेकरून तो काहीतरी बनवून सयाजीरावांना खाऊ घालून त्यांना औषधे खाऊ घालू शकते. त्याने विचार केला की काही हरकत नाही, आपण बाजारात जाऊन पीठ आणि काही आवश्यक वस्तू घेऊन येतो. असा विचार करून तो गरीब नोकर बाजाराच्या दिशेने निघाला. त्याने बाजारातून ब्रेड पॅकेट घेतले, काही आवश्यक वस्तू खरेदी केल्या आणि पीठ विकत घेऊन घरी यायला लागला. त्यानंतर अचानक एका अनियंत्रित कारने त्यांना रोडवर धडक दिली. टक्कर इतकी भीषण होती की तो जोरात खाली पडला. त्याचे डोके पूर्णपणे फाटले होते. स्थानिक लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी चेकअप केले. डोक्याला मार लागल्याने प्रकृती गंभीर असून तो कोमात गेल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले. गरीब नोकर, जो सयाजीरावांचा एकमेव आधार होता, तोही कोमात गेला. कोमात गेलेली व्यक्ती मृत व्यक्तीसारखीच असते, फक्त तो श्वास घेत असतो. इकडे नोकराने सयाजीरावांना त्यांच्या खोलीत बंद करून घराला बाहेरून कुलूप लावले होते. त्याने विचार केला की खोलीला कुलूप लावले नाही तर घरात खूप माल आहे, काही पैसेसुद्धा आहेत. दार उघडे सोडले तर चोर येतील आणि चोरी करतील. असा विचार करून नोकराने खोलीचे दार बंद करून घराला कुलूप लावले आणि चावी सोबत घेतली होती. आता तो कोमात गेला होता. बिचारी सयाजीराव त्या खोलीत भुकेने आणि तहानेने कासावीस होत होते.
त्यांनी शेजाऱ्यांना आवाज देण्याचाही प्रयत्न केला, पण तोंडातून आवाज निघत नव्हता. अर्धांगवायू झाल्यामुळे त्यांना स्पष्ट बोलता येत नव्हते. त्यांनी दार ठोठावण्याचा प्रयत्न केला तरी हात चालत नाही. एका हाताने ठोठावल्यावरही आवाज निघत नाही, जेणेकरून लोकांना तो ऐकू येईल. सयाजीरावांची अवस्था खूपच बिकट झाली होती. 10 दिवस झाले होते तरी ते एका जागेवर त्यांची केलेल्या घाणीमध्ये लोळत होते. ते डोळ्यातून अश्रू आणून विचार करत होते की या दिवसासाठीच मी माझ्या मुलाला लहानाचे मोठे केले होते का? मी त्याच्यावर माझा जीवही ओवाळून टाकत होतो. तो लहान असताना मी त्याचे सर्व काही केले. त्याला आईची कमी भासू नये म्हणून मी त्याला काहीच कमी पडू दिले नाही. आणि आज तोच मुलगा मला या अवस्थेत एकट्याला सोडून निघून गेला. जर मी दुसरे लग्न केले असते तर आज माझ्या बायकोने या अवस्थेत माझी सेवा केली असती. हे सर्व विचार करून त्यांना खूप रडू येत होते. लहान मुलांसारखे ढसाढसा रडत होते, परंतु त्यांची आवाज ऐकायला तिथे कोणीच नव्हते आणि ते त्याच अवस्थेत पडून होते. असे करता करता 10 दिवस निघून जातात. 11व्या दिवशी बिचारे वृद्ध सयाजीरावांचा काही न खाण्यापिण्यामुळे दुर्दैवी मृत्यू होतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणालाही काही कळाले नाही की सयाजीराव हे जग सोडून निघून गेले आहे आणि त्यांचा इतका वेदनादायक मृत्यू झाला आहे हे कोणालाच माहीत नव्हते. सयाजीरावांचे निधन होऊन 6 महिने झाले होते. 6 महिने तो मृतदेह त्या बंद खोलीत होता. आजूबाजूचे शेजारीही त्यांच्या घरी येत जात नव्हते. अशा परिस्थितीत त्यांना कोण बघणार होतं? इकडे शिवाजीचे सोनालीसोबत भांडण झाले. सोनाली दुसऱ्या माणसांच्या चक्करमध्ये पडली होती. ही गोष्ट जेव्हा शिवाजीला माहीत पडली तेव्हा तो सोनालीला खूप भांडला आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता शिवाजीला आपल्या वडिलांची आठवण येत होती, म्हणून शिवाजी रोज तो आपल्या घरी फोन करत होता, परंतु त्याच्या वडिलांचे फोन लागत नव्हता. शिवाजीने कितीतरी वेळा त्यांच्या नोकरालाही फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या नोकरचा फोनसुद्धा स्विच ऑफ येत होता. शिवाजीला कळत नव्हते की काय करावे. सोनालीने त्याला सोडून दिले होते. आता त्याला एकटे राहणे जड जात होते. तेव्हा त्याला आठवले की आपले वडीलसुद्धा आपल्यासाठी नेहमी एकटे राहिले. त्यांनी माझ्यासाठी दुसरे लग्न केले नाही. त्यांच्या मनात आले असते तर त्यांनी दुसरे लग्न करून स्वतःचा संसार थाटला असता, परंतु मला कष्ट होऊ नये म्हणून त्यांनी एकटे राहण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यासाठी मरमर राबले. आणि मी त्यांच्या कठीण वेळेमध्ये त्यांना एकट्याला सोडून परदेशात निघून आलो. माहीत नाही माझे वडील कसे असतील, नोकर त्यांच्यावर नीट लक्ष देत असेल की नाही. माझा कोणाशीच कॉन्टॅक्ट होत नाही. बाबांना बोलून 6 महिने झाले आहे. त्यांचा फोनसुद्धा लागत नाही. त्यांनी विचार केला आता आपण पुण्याला जाऊन बाबांना भेटायचे. आणि 6 महिन्यानंतर शिवाजी आपल्या देशात परत आला. जेव्हा तो त्याच्या घरी आला तेव्हा त्याला सर्व काही विचित्र वाटले. त्याचे घर अगदी निर्जन आणि ओसाड दुहीने माखलेले होते. त्याच्या नोकराचा पत्ताही नव्हता. सगळ्यात आधी तो त्याच्या वडिलांच्या खोलीकडे जातो. मग त्याला दिसले की वडिलांची खोली बाहेरून बंद आहे, कुलूप बंद, आणि घराच्या आतून काहीतरी वास येतो. त्याला काही समजत नव्हते. त्याने एका मोठ्या दगडाने खोलीचे कुलूप तोडले. जेव्हा तो आत जातो आणि आतले दृश्य पाहतो तेव्हा त्याच्या हातातील वस्तू जमिनीवर पडतात आणि तो स्वतः जमिनीवर पडतो आणि मोठ्याने रडू लागतो. सयाजीरावांचे मृत शरीर जे पूर्णपणे सांगड्यात रूपांतरित झाले होते, जणू ते सांगड्याच्या रूपात आपल्या मुलाची वाट पाहत होते. हे पाहून शिवाजीला खूप पश्चाताप होतो. त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला खूप रडू येते. तो गुडघ्यावर बसून जोरजोरात रडत होता. पण आता रडून काय उपयोग? जे व्हायचे होते ते झाले. तो म्हणतो, बाबा मी किती मोठी चूक केली. मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मी तुम्हाला एकटं सोडायला नको होतं. अशा नोकराचा काय उपयोग? मी माझ्या वडिलांचा जीव घेतला. मला लाज वाटत आहे स्वतःवर. बाबा तुम्ही जिवंत असताना मी तुमची काळजी घेतली नाही. तुम्हाला एकटे सोडून निघून गेलो. माझ्यामुळेच तुमचा जीव गेला. असे म्हणत शिवाजी जोरजोरात रडत होता. परंतु अशा पश्चातापाचा काय फायदा? सयाजीरावांचा जीव तर अगोदरच गेलेला होता. आपण किती रडलो, किती पश्चाताप केला तरीही गेलेला माणूस परत येत नाही. तर मग अशा पश्चातापाचा काय फायदा? आपला माणूस जिवंत आहे तेव्हा त्याला जीव लावा. त्या व्यक्तीला मानसन्मान द्या. आजारपणी त्याची सेवा करा. त्यांना समजून घ्या. कारण आई वडील आपल्या मुलांसाठी खूप कष्ट घेतात, त्यांच्यासाठी मरमर राबतात आणि त्याच आईवडिलांचा शेवट इतका वेदनादायी होतो. मित्रांनो, कोणतीही आईवडिलांचा शेवट इतका वेदनादायी होऊ नये. आजकाल अशा बऱ्याच घटना समोर येत आहेत की वडिलांचा मृत्यू होऊन 3 दिवस झाले आणि
त्याचा वास सुटल्यानंतर त्या खोलीतून बाहेर काढण्यात आले. किंवा आईचा मृत्यू होऊन 8 दिवस झाले आणि ती एकटीच राहत होती, म्हणून तिला कोणीही बघितले नाही. घरातून घाण वास येत होता, म्हणून शेजाऱ्यांनी जाऊन बघितले तर त्या म्हातारीचा मृत्यू होऊन 8 दिवस झाले होते. असे आपण नेहमी न्यूजपेपर किंवा बातम्यांमध्ये वाचत असतो किंवा टीव्हीवर पाहतो. तर मित्रांनो, जर आपल्या आईवडिलांना जीव लावला आणि त्यांना एकटे सोडले नाही तर या घटना नक्कीच कमी होतील आणि म्हाताऱ्या आईवडिलांचा दुर्दैवी मृत्यू होणार नाही. म्हणून नेहमी आपल्या आईवडिलांना जीव लावा, त्यांची काळजी घ्या. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर अशाच नवनवीन कथा रोज ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.